जर तुला असं वाटत असेल की तुझ्या आयुष्यात सगळं उशिरा का घडतंय, तुझ्या मेहनतीचं फळ वेळेवर का मिळत नाही आणि तुझे स्वप्न वारंवार अपूर्ण का राहतात, तर आजचा हा नवनाथांचा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. कदाचित ज्याला तू उशीर समजतोयस, तोच तुझं सर्वात मोठं संरक्षण असू शकतं. थोडा थांब, खोल श्वास घे आणि ही गोष्ट मनापासून ऐक. नवनाथ म्हणतात, मी तुला थांबवत नाही, मी तुला घडवत आहे. जीवनात होणारा उशीर हा शिक्षा नसतो, तो एक प्रकारचा साधनेचा काळ असतो. तुझ्या यशासाठी आतुर आहेस, त्या स्तरासाठी तुझं मन, तुझा संयम आणि तुझी विचारसरणी तयार आहे का? आपण अनेकदा फक्त शेवटच्या ध्येयावर लक्ष ठेवतो, पण नवनाथ आपला प्रवास मजबूत करत असतात. जर गोष्टी उशिरा घडत असतील, तर समजून घे की निसर्ग तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. कच्चं फळ जर लवकर तोडलं तर त्याची चव कडू असते, पण तेच फळ वेळ आल्यावर गोड लागतं. तसंच तुझं आयुष्यसुद्धा हळूहळू परिपक्व होत आहे. तू इतरांकडे पाहून घाबरतोस, कोणी पुढे गेलं, कोणाला पटकन यश मिळालं, कोणाचं करिअर सेट झालं, पण प्रत्येकासाठी नवनाथाची योजना वेगळी असते. तुझा मार्ग तुझ्या कर्मावर आणि तुझ्या क्षमतेवर ठरलेला आहे. उशीर होत आहे कारण तुला छोटी नाही तर मोठी जबाबदारी मिळणार आहे. जीवनात वारंवार अडथळे येत असतील तर तो संकेत आहे, तुला आतून मजबूत व्हायचं आहे. नवनाथ तुला अशा उंचीवर नेऊ इच्छितात जिथून पुन्हा खाली पडणं शक्य नाही. जर सगळं लगेच मिळालं असतं तर कदाचित तू ते सांभाळू शकला नसतास. म्हणूनच जो उशीर तुला त्रास देतोय तोच तुला अधिक शक्तिशाली बनवत आहे. लक्षात ठेव, नवनाथांचा वेळ वेगळा असतो. ते ना घाई करतात ना उशीर, ते फक्त योग्य वेळी देतात. तुला वाटतं की लोक तुला विसरले, संधी तुझ्याकडे येत नाहीये, नशीब साथ देत नाही, पण खरं म्हणजे तुझी परीक्षा चालू आहे. आणि परीक्षा म्हणजे अपयश नाही, ती तुझ्या पवित्रची ओळख आहे. नवनाथ त्यांनाच पारखतात ज्यांच्याकडून त्यांना मोठ्या अपेक्षा असतात. जर आयुष्यात उशीर होत असेल तर विश्वास अधिक मजबूत कर. तक्रार करणं थांबव, तयारी सुरू कर. दररोज स्वतःला सुधार आणि तुझ्या ध्येयासाठी काम कर आणि मन शांत ठेव. कारण जेव्हा नवनाथ देतात तेव्हा भरभरून देतात. तुझ्यासाठी जे लिहिलेलं आहे ते तुझ्याकडून कोणीही हिरवू शकत नाही. फक्त संयम ठेव, कर्म करत राहा आणि विश्वास जिवंत ठेव. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये ओम नमो आदेश जय नवनाथ लिहायला विसरू नको. आणि अशाच प्रेरणादायी संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की कर. लक्षात ठेव, हा औषध तुला साधारण नाही तर असाधारण बनवण्यासाठी आहे. कारण नवनाथ तुला अडवत नाहीत, ते तुला त्या उंचीसाठी तयार करत असतात जिथे पोचल्यावर तुला कळेल हा उशीर माझ्यावरची सर्वात मोठी कृपा आहे. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. ओम नमो आदेश.